आम्ही वैकुंठवासी आलो याचे कारणास आम्ही वैकुंठवासी आलो याचे कारणास आम्ही वैकुंठवासी आलो याचे कारणास वैकुंठवासी आलो याचे कारणास त्यांना आणायची गरज नाही. घेईन मी जन्म, त्यांच्या इच्छेनं ते येतात आणि त्यांच्या इच्छेनं जातात. आम्ही वैकुंठवासी आलो याचे कारणासी बोलिले जे ऋषी साच भावे जाडू संताचे मार्ग आडराणी भरले जग उच्चिष्टाचा भाग शेष उरला तो. या ठिकाणी जगद्गुरु तुकोबराय साधू संतांच्या अवताराचं कार्य सांगतात. पण कार्य करत असताना तुकोबराने धर्माचं पालन केलंय महाराज. पण धर्म 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 म्हणजे काय? धर्म तरी काय असेल? तुमच्या डोक्यात जो धर्म आहे तो तुकोबरायच्या डोक्यात अजिबात नव्हता. वास्तविक खरा धर्म कोणता आहे महाराज? दाखवून याला पाखंड म्हणतात. नाही ते दाखवून याला पाखंड म्हणतात. सोपी भाषा आहे महाराज. ज्ञान नसताना ज्ञानाचा आव्हान पाखंडच आहे. साधू नसताना साधूपणाचं आव्हान पाखंडच आहे ना महाराज. वैराग्यवान नसताना वैराग्याचं आव्हान. काही लोक म्हणतात महाराज आम्ही चांगले कपडे घालतच नाही, जुने कपडे घालतो. पा आम्ही नसतं नाही हो. कपड्यावर कोणी साधू थोडा ठरतो महाराज. खानदानी लोक आहे ना महाराज. त्यांच्या जीवनात अशा किती जरी लाठी आल्या तरी ते ज्ञानोबराय तुकोबरापासून कधीच दूर जाऊ शकत नाही महाराज. कारण त्यांना एक गोष्ट माहित आहे. कोणे दिवसी बैसोनी हातीवर कोणे दिवसी पालखी सुभेदार कोणे दिवसी पायाचा चाकर चालत जावे चालत जावे. एक दिवस मला एक माणूस म्हणे महाराज आता लॉकडाऊन मुळे कीर्तन बंद झाले, कसं होईल तुमचं? आमची काळजी तुम्ही करूच नका महाराज. तुम्ही तुमचीच काळजी करा. आमची काळजी करण्यासाठी आमचा पांडुरंग परमात्मा खूप मोठा आहे महाराज. आमच्या महाराज लोकांची संप्रदायाची काळजी करण्यासाठी माझे ज्ञानोबराय खूप मोठे. राजयाची कांता आणि हे करोना आणि हे अडचण आणि ह्या गोष्टी आमच्या जीवनात काही नवीन नाहीये. अरे आमच्या मायबापांना आम्हाला आळंदीला पाठवलं त्यावेळेस शिळ्या भाकरीची कुटके भेटत नव्हते. तेव्हा सुद्धा चेहऱ्याची प्रसन्नता हीच होती. आणि आज ज्ञानोबराय तुकोबरायच्या कृपेनं 50-50 लाखाच्या गाड्या बसल्या तरी चेहऱ्याची प्रसन्नता तीच आहे. प्रसन्नता नाही बदलली महाराज. कारण आमचा विश्वास रोगावर कमी ज्ञानोबरायवर जास्त आहे महाराज. चला फक्त घरासमोर लॉकडाऊन लागले की एक पाटी लावून दे, ये भी दिन जाएंगे. त्याच्याकडे पाहायचं आणि पुढे चालायचं. किती लाठी आणून 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 किती लाठी आणणार आहे? ज्या अर्थी आपलं काही चालत नाही, देवाची इच्छा आहे ना कीर्तन बंद, ताण नका घेऊ. त्यानं ठरवलं ना महाराज बंद करायचं. तुम्ही किती थाळ्या वाजवा, थड 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 थड. परातीला भोसके पडले पण मंदिरं नाही उघडले. त्याला जेव्हा उघडायचे तेव्हाच त्यानं उघडले. आपण दररोज जाऊन म्हणायचो उघडदार देवा आता. घंट्या वाजू वाजू दमलो आणि परत त्याला जेव्हा वाटलं तेव्हाच त्यानं दार उघडले आणि त्याला जेव्हा वाटल तेव्हा तो बंद करेल. कधीतरी देवाची इच्छाही मानत जा ना महाराज. हे सर्व विश्व जर त्याच्या सत्तेनं चालतंय तर हा रोग सुद्धा त्याच्या सत्तेनं आला. तुम्ही का मानत नाही महाराज? पण तू कुठेतरी तुमचा आणि माझा विश्वास देवावर कमी पडतो. अरे नाही रे दादा. पंढरपूरला राहणारे भिकारी महाराज त्यांना राहायला घर नाही हो. मला नाही वाटत त्या खांद्याला करोना झाला असेल म्हणून. कधीतरी देवावर विश्वास ठेवा ना थोडाफार. माणसाचा विश्वास देवावर नाहीये आणि देवावर जर विश्वास नाही ठेवला ना महाराज, बाकीच्यांवर तुम्ही कोणी यावर विश्वास ठेवा, शेवटी ते या संकटातून तुका म्हणे तुला
सोडविना कोणी एका चक्रपाणी. जगात पाखंडी लोक खूप झाले. इथून आपण बाहेर गेलो तो परत आत या. जगामध्ये पाखंडी लोक. अरे आपल्याला आपल्या लोकांपासून दुःखच नाहीये. आपल्याला दुःख पाखंडी लोकांपासून आहे. मी एका वाक्यात सांगू का? मा जिजाबाई साहेबाचा जन्म उत्सव आहे आज. मा जिजाबाई साहेबाच्या जन्म उत्सवानिमित्त मा जिजाबाई साहेबाच्या विरोधात बोलणारे लोक मुस्लिम नाहीये, हिंदू आहे. धर्मवीर संभाजी महाराजांच्या चारित्र्यावर आक्षेप घेणारे लोक आपलेचे. जगद्गुरु तुकोबरायचा खून झाला म्हणणाऱ्या जाती आपल्याचे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या चारित्र्यावर आक्षेप घेणारे लोक आपलेचे. राम मंदिराचा विरोध करणारे आपलेचे हो, मुस्लिम नाहीये ना दादा. काय कळत नाही महाराज. अरे 100% 100% लोकांना त्यांच्या अल्लाचं अस्तित्व मान्य आहे. 100% 100% ख्रिश्चन लोकांना त्यांच्या येशू ख्रिस्ताचं अस्तित्व मान्य आहे. 100% 100% जैन लोकांना त्यांच्या जैन धर्माचं अस्तित्व मान्य आहे. इथं 50% लोकांना माझ्या हिंदू धर्माचं अस्तित्व मान्य नाही. किती वाईट दिवस आले महाराज. मी तर माझ्या पांडुरंगाला हीच विनंती करतो, पांडुरंगा अरे मुझे अपनों से बचा लेना रे, औरों को तो मैं देख लूंगा. म्हणून आपल्या सोबत राहून आपलंच खाऊन आपल्या धर्माचा अपप्रचार करणारे असे जे पाखंडी लोक आहे, अशा पाखंडी लोकांचं आम्हाला खंडन करायचं. काय करायचंय? खंडन करायचं. नाही ते दाखवलं की मनुष्य फसतोच महाराज. आहे ते दाखवलं पाहिजे. आणि ज्याच्याकडे आहे त्याला दाखवायची गरज नाही. ज्याच्याकडे आहे त्याला दाखवायची गरज नाही. ज्या झाडाला जास्त फळं असतात त्याला सांगायची गरज नाही मला फळं आहे. तुम्ही कधी तुळजापूरच्या बाजारामध्ये ऐकलं का एखाद्या सोनाराने माईक लावला, आमच्या दुकानात सोनं खूप ओरिजिनल आहे, 24 कॅरेट आहे, 23 कॅरेट आहे, 22. नाही, सोन्याला सांगायची गरज नाही. हे सांगावं कोणाला लागतं? बँटेक्स वाल्याला. खूप चमकदार आहे, 3500 1 ग्रॅम आहे, एकदम सुंदर आहे, एकदम पिवळा धमक आहे. ज्याचा जास्त प्रचार असतो ते सगळ्यात ओरिजिनल नसतं, डुप्लिकेट असतं महाराज. ओरिजिनल माणसाला सोन्याला प्रचार करायची गरजच नाही महाराज. सोनं मातीत जरी टाकलं तरी 24 कॅरेट आहे, पण सोनं कुठेही टाकलं तरी 24 कॅरेट आहे. म्हणून जगामध्ये जे लोक आव आणतात ना, आव आणला की प्रॉब्लेम होतोच महाराज. नाही ते दाखवायची सवय लोकांना जास्त झाली. आमच्या गावात एका पाटील समाजाच्या पोराचं लग्न होतं, लक्ष देऊन ऐका. लग्न असताना त्यानं गावात दौंडी दिली. ऐका ऐका, माझ्या एकुलत्या एक मुलाचं लग्न आहे, प्रत्येकाने लग्नाला यायचं बरं का. आणि मोठा माणूस आहे, 4-5 एकर जमीन आहे त्याच्याकडे. ज्याची पोरगी केली त्याच्याकडे 700 एकर जमीन आहे. 2 कोटीचा तर नुसता मंडपच होता महाराज. मुख्यमंत्री, आमदार, खासदार, सगळे सगळे येणार होते. त्यानं प्रत्येकाच्या दारात एक स्कॉर्पिओ उभी केली. आमच्या गावच्या 10-12 गोरगरिबाच्या महिला एकत्रित आल्या आणि त्या म्हणे, का गं बाई, पाटलाच्या पोराचं लग्न आहे, आपण कसं जायचं? का मुख्यमंत्री येणार आहे, आपल्याकडे तर फुटका मनी नाही म्हणे सोन्याचा. त्या 8 जणीची एक अध्यक्ष होती, तिला मुकरदम म्हणतात. काय म्हणतात? मुकदम नसल कळत तर बचत गटाचे अध्यक्ष कळतील माया हो. इथली सोडू ना. ती म्हणे कशाला काळजी करते ग, आता सोनारा नाही काढलं की ते 250 रुपयात अर्धा किलो बँटेक्स 8च्या 8 आठवत बसल्या आणि तालुक्याच्या गावाला बाजाराला गेल्या. आणि प्रत्येकाने 250 रुपयात राणी हार काय, चप्पल हार काय, सँडल हार काय, बूट हार काय, ते कानातले डुले काय, हातातल्या अंगठ्या काय, हे अर्धा किलो सोनं घेऊन आले. ज्या दिवशी लग्न त्या दिवशी सकाळीच उठल्या महाराज, मेकअप केला, सुंदर अशा साड्या घातल्या, गळ्यामध्ये सोनं घातलं, 8च्या 8 गाडीत बसल्या. मंडपामध्ये 20 ते 25 हजार लोक होते महाराज. ड्रायव्हरनं गाडी मंडपात नेली, ब्रेक केली, ह्या 8 जणी खाली उतरल्या ना, तर लोक नवरदेवाकडे बघे ना, नवरीकडे बघे ना, वऱ्हाडाकडे बघे ना. जेवणाकडे बघे ना, कोणाकडे बघे ना, अख्खं वराडी 8 जणीकडे पाहत होतं. बयाच्या गळ्यात जर एवढं सोनं आहे तर बया श्रीमंत किती असते. आता लोकायला काय माहिती डुप्लिकेट आहे म्हणून. 7:30चं लग्न होतं. लग्न लागल्यावर लवकर घरी मारावं ना, पण 11 वाजे लोक थांबले. आता लॉकडाऊनमुळे उद्योगधंदे बंद, पोरायला नोकऱ्याने अवघड झालं, चोऱ्या सुरू झाल्या महाराज. 12-12:30च्या दरम्यान आमच्या फाट्यावर 10 चोरांनी यांची गाडी अडवली. थांबवा गाडी. ते चोर पाहिल्यानंतर ड्रायव्हर घाबरला. ड्रायव्हर जवळ 10-15 हजार रुपये होते, त्याने ते पैसे दिले. हे बघा, हे पैसे घ्या, फक्त मला मारू नका.
ड्रायव्हर गेलो उतरून, एका चोरानं बॅटरी काढली आणि गाडीत लावली आणि गाडीतल्या 8 बाया पाहिल्या, प्रत्येकीच्या गळ्यातलं सोनं पाहिलं तर चोर नाचायलाच लागले महाराज. त्यात 2-3 चोर भजनी बी होते, चांगले गात होते ते. एकानं लावला सोर, आजी सोनियाचा दिनू वर्ष अमृताचा घनू, आजी सोनियाचा दिनू. त्याच्या मागचं राव राव ते म्हणतो उजळले. बस गड्या, आता 4 वर्ष जरी लॉकडाऊन असलं तरी ताण नाही. प्रत्येकीच्या गळ्यात अर्धा किलो आहे, 4 किलो सोनं झालंय. अरे 45च्या भावान जरी गेलं तर 2-4 कोटीचं सोनं झालं, ताण नाही. आता प्रत्येकाने तलवारी काढल्या, ए बाया उतरा खाली. बिचाऱ्या घाबरत खाली उतरल्या. काढा ते गळ्यातलं सोनं, आता डुप्लिकेट होतं म्हणल्यावर यांना काय लाज वाटायची. सगळं दिलं. मग आता चोराने चोरी केली, चोर घेऊन चालले, मग शांत माराव ना. पण अध्यक्षाला भाषण ठोकायची हौस. अध्यक्षाने घेतलाच माईक हातात, ए मेल्या जाय 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 घेऊन. डुप्लिकेट तर हे काही म्हणायची गरज होती, काही गरज नव्हती ना महाराज. असं ते चोर परत आले, 7 जणीला कमी आणलं. पण अध्यक्ष असा धुतला माणसा. अध्यक्षाला भेटायला मी ज्यावेळेस दवाखान्यात गेलो तर अध्यक्ष बम सुजलेला होता महाराज. मी म्हणलं काय झालं, चाफा बोले ना. काय झालं हे सुद्धा सांगेन. याचं कारण महिलांनी फक्त एकच केलं होतं, नाही ते दाखवलं. काय केलं होतं, गरज नव्हती ना, नाही ते दाखवलं, त्याच्यामुळं सोनं तर गेलंच, कार्यक्रम बी लागला. म्हणून नाही ते दाखवायची गरज नाही. नाही ते दाखवणारे लोक जास्त झाले, त्याच्यामुळे प्रॉब्लेम झाले. म्हणून असे जे महाराष्ट्रामध्ये लोक आहे, असे जे या जगामध्ये लोक आहे, अशा लोकांचं करणे पाखंड. आणि हे काम करत असताना त्याच्याबरोबर आम्ही एक सर्वात मोठं काम करणार आहोत, अभंगाचं दुसरं. पाखंडी लोकांचं खंडन करायचंय. पण या पाखंडी लोकांचं खंडन करत असताना खूप मोठं काम आम्हाला जीवनामध्ये करायचं. बीज वाढवावे
नामाचं बीज वाढवायचं. मायबाप, या मृत्यू लोकाच्या दुःखामधून जर तुम्हाला सगळ्यात सोपं साधन जर कोणतं असेल, जर या दुःखातून तुम्हाला सोडवण्याची ताकद कशामध्ये असेल तर ती फक्त भगवंताच्या नामामध्ये. जळतील पापे. दुसरं तुम्ही काय करणार आहे? यत् फलम नास्ति तपसान योगेन समाधिनः तत्फलम लभ्यते सम्यक कलो हरी कीर्तनात. या कलियुगामध्ये सोपं साधन आहे. कलियुग केवल नाम आधारा, सुमिर सुमिर नर उतरही पारा, उतरही पारा. कलियुगा माझी करावे कीर्तन जेने नारायण. सोपं साधन आहे महाराज, काहीच करायची गरज नाही. देवाच्या नावामध्ये खूप ताकद आहे. नाम संकीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे जन्मांतरीचे. देवाचं चिंतन करा. तयाच्या चिंतने निरसेल संकट, तराल दुर्घट भव सिंधू. तुमच्या जीवनातलं अनंत जन्मीचं पाप असू द्या. काय पाप करून करून करणार तुम्ही? वाल्या कोळ्या इतकं पाप करणार आहे का? वाल्या कोळ्याने माणूस मारला की दगड उचलायचा आणि कुठं टाकायचा? राजनाथ टाकायचा. असे 7 राजनं भरले होते. तुम्ही माणसं मारू शकता, आपल्याला बायकोच्या थोबडीत मारणं होईल ना, आपण माणसं काय मारणार आहे? बायकोनं नुसतं डोळे वाटाळे तरी थरथर थरथर कापतो आपण काय माणसं मारणार आहे? बरं, विचार तरी काय करणार तुम्ही? काय विचार करू शकतो? नाही करू शकत माणूस विचार. अरे आजा मेळा एवढा जमणार आहे का? त्या आजा मेळ्यानं स्वतःची बायको काढून दिली, वेश्येला घरी घेऊन आला होता, तिच्यापासून 9 मुलं झाले होते. एवढा विचार करसाल तुम्ही? बरं, पाप तरी काय करणार? रावणानं का थोडं पाप केलं होतं का? बायको पळवली होती प्रभू रामचंद्राची. एवढं पाप करणार नाही. मग तरी सुद्धा अशा लोकांचा जर उद्धार जगाचा मालक करतोय तर तुमचा आणि माझा नक्कीच करेल. फक्त कधीतरी माझ्या देवावर विश्वास ठेवा. माझे गुरुजी मला नेहमी सांगतात, पुरुषोत्तम, गाईचं शेण जर खाली पडलं तर ते माती घेऊन उठतं महाराज. गाईचं शेण खाली जर पडलं तर ते माती घेऊन उठतं. देवाचं केलेलं नाव कसं वाया जाईल हो महाराज? पेढा तुम्ही हसत हसत खाल्ला तरी गोडच आहे. पेढा तुम्ही रडत रडत खाल्ला तरी गोडच आहे. आणि पेढा तुम्ही झोपेत जरी खाल्ला तरी गोडच आहे. देवाचं नाव तुम्ही कोणत्याही भावनेने घ्या. जाकी रही भावना जैसे. तुम्ही कोणत्याही भावनेने देवाचं चिंतन करा महाराज. माझा जगाचा मालकाचं एक वाक्य आहे, जो लोग मुझे प्यार करते हैं उनके मैं दिल में रहता हूँ. काय गोड वाक्य ऐका ना. जो लोग मुझे प्यार करते हैं उनके मैं दिल में रहता हूँ, और जो लोग मुझे नफरत करते हैं उनके मैं आंखों में रहता हूँ, लेकिन रहता तो उनके शरीर में ही हूँ. तुम्हाला वैर भावानं परमार्थ करायचा असेल तर तुम्ही देवाला शिव्या द्या, पण देवालाच द्या. आणि प्रेम जर करायचं असेल तर देवावरच करा, कारण तो प्रेम जाणतो महाराज. आणि प्रेम त्याच्यापेक्षा जास्त प्रेमाची व्याख्या कोणाला करणार आहे? आपण नेमकं संसारिकावर प्रेम करतो, काहीच फायदा नाही. गाढवान शेत खाल्लं पापना पुण्य काही नाही महाराज. जोपर्यंत तुमचं चांगलं आहे तोपर्यंत लोक प्रेम करतात. लोक फक्त तुम्हाला असं म्हणू शकतात की तुम्ही खूप चांगले कीर्तनकार आहे, आम्ही तुमचे फॅन आहोत, आम्ही तुमचे कूलर आहोत, आम्ही तुमच्या यश फक्त कीर्तनात म्हणू शकतात लोक. लॉकडाऊन लागल्यानंतर एकही माणूस फोन पे करत नाही. जन हे सुखाचे नाही शक्य होत. म्हणून तुम्ही सांगतो ना, जो प्रेम गली में आए नहीं प्रियतम का ठिकाना, क्या जाने जिसने कभी प्रेम किया ही नहीं, वो प्रेम निभाना क्या जाने, जो प्रेम गली में. देवावर प्रेम करून बघा ना महाराज तुम्ही, नक्की तुमचा माझा विश्वास कमी पडतोय हो. इथं जेवढ्या काही माझ्या आई बहिणी बसलेल्या आहे त्या माय मावल्याने फक्त एकच काम केलेलं आहे, तुमच्या नावाचं मंगळसूत्र घातलंय आणि तुमच्या नावाचं कुंकू लावलंय. आणि बस वर्षातून जसा बैलपोळा एकदा असतो ना, तसं मकर संक्रांतीला तुमचं दर्शन घेते, तसं तर वर्षभर पायाही पडत नाही आणि काही घेण देणे. तुमचं नाही सांगत मी, आमचा तोच तळा आहे. तुम्ही असं अजिबात मनात नका लावू. आता आमच्याच घेत नाही तर आम्ही फक्त कीर्तनात सांगायचो, अहम ब्रह्मास्मी तत्त्वमसी प्रज्ञान ओम ब्रह्म. ब्रह्माच्या गप्पा कीर्तनात. घरी गेलं की बायको म्हणती भोपे अहम ब्रह्मास्मी.
नो चॅलेंज आहे तिथं, अजिबात नाही. महादेवासारख्याने हात टेकले आपल्यासारखे, काहीच खरं नाही महाराज, अवघड आहे हो. मग तिनं नुसतं मंगळसूत्र घातलं आणि कुंकू लावलं, तुम्ही तिची एवढी सेवा करता. माझ्या जगाच्या मालकाची माळ जर गळ्यात घातली आणि त्याच्या नावाचा गोपीचंदन टिळा लावला, तुमच्या संसाराची नौका तो पैल तीराला नेणार नाही का? नक्कीच नाही. म्हणून देवाचं नाम घ्या. देवाच्या नावामध्ये खूप ताकद आहे. किती ताकद आहे, किती ताकद आहे, किती सांगू. इथं काही मंडळी असतील, इथं जेवढ्या काही मायमावल्या बसलेल्या मायमावल्यानो, एक छोटासा प्रश्न तुम्हाला करतो, माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. इथं एखादी तरी मायमावली अशी असेल की तिचा नवरा दारू पित असेल ना एखादी? फक्त हात वर करायचा, मान हलवायची. ते दलिंदर जर इकडे बसेल असेल आणि तुम्ही जर भावनेच्या भरात हात वर करायला जासाल, मी जाईल कीर्तन संपलं निघून, दन आणत बसल. मग माया हो, तुम्हाला असं वाटतं ना तुमच्या नवऱ्यानं दारू सोडावी? मग मी सांगतो, आणि दारू कशानं सुटत नाही बरं. लोक म्हणतात इंजेक्शन दारू सुट्टी. कोण म्हणे तुम्हाला? आमच्या गावाचे बावळे क्रुझर भरून गेले महाराज. हे दलिंदर पेतच गेले, इंजेक्शन घेऊन पेतच घरी आले. इंजेक्शनानं दारू सुटत नाही. आणि पुरुष मंडळी दारुड्या हो, जे पेत असेल त्यांना माझी विनंती आहे, जर इंजेक्शनानं दारू सुटली असते ना, तर तुमच्या बायकांना झोपेत इंजेक्शन दिले असते. मेल्या दारू पेतो का? दोन इकून दोन दिले असते कोचून. इंजेक्शन दारू पेतो, डॉक्टरला म्हणले असते 2 रुपये शिल्लक घे, पण इंजेक्शन चांगलं लंब दे. इंजेक्शनानं दारू सुटत नाही. मी नामाची ताकद तुम्हाला सांगतोय. मग तुम्हाला असं वाटतं की नाही तुमच्या नवऱ्यानं दारू सोडावी? वाटतं का? माया हो, 1 रुपया नको मला तुमच्याकडून, 1 रुपया नको. लगे तुमची शपथ काही नको मला. फक्त मी सांगतो त्या मंत्राचा 2 महिने जप करा. युट्यूब चालू इथं. 2 महिन्यात जर तुमच्या नवऱ्यानं दारू नाही सोडली, तर मी कीर्तन करायचं सोडून दिली. एवढी ताकद भगवंताच्या नामामध्ये. काही मायमावल्या तर म्हणतील, भाऊ बाकीचं कीर्तन राव दे नका, माय पहिला मंत्र सांग. खूप दारू पेतय रे दलिंदर, लय हानतय बाबा. पुरुषू पहिला मंत्र सांग माय. तुम्हाला असं वाटतं ना मग तुमच्या नवऱ्यानं दारू सोडाय? मी दुसऱ्या संप्रदायाचा माणूस नाही, मी वारकरी संप्रदायाचा माणूस आहे. आणि वारकरी संप्रदायाचा एकच म्हणतोय, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. प्रत्येक आईला स्वयंपाक करण्यासाठी 1 तास लागतो. किती तास लागतो माया हो? सकाळी 1 तास, संध्याकाळी तास. 1 तासामध्ये सगळ्या इंद्रियाला जरी काम असले तर तोंडाला काहीच काम नसतं. उद्यापासून घरी जाऊन पहा आता करून, याला काही पैसे लागत नाही, 1 रुपया नको. हा, नवऱ्यानं दारू सोडल्यानंतर, त्याला गुण आल्यानंतर तुम्हाला काय 2-4 एकर माझ्या नावावर करायचे, मी येईल ना. मी काही जास्त लांब नाही राहत, महाराष्ट्रातच आहे, कुठं जात नाही मी. उद्यापासून स्वयंपाक सुरू झाला की रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. असं जर तुम्ही 1 तास भजन केलं तर 5000 वेळेस नामस्मरण होतं. किती वेळेस होतं? बोलत चला, किती वेळेस होतं? मग सकाळचं 5000 आणि संध्याकाळचं 5000 नामस्मरण किती झालं? 10,000 नामस्मरणाचं पुण्य ज्यावेळेस त्या जेवणात जाईल, ते जेवण आणि तो प्रसाद होईल बाबा. काय होईल तो? आणि तो प्रसाद तुम्ही 1 नंबरच्या बेवड्याला खाऊ घाला. 2 महिन्यात जर त्यांनी दारू नाही सोडली तर आपण कीर्तन करायचं सोडून देऊ. एवढी ताकद. काही लोक म्हणतील याच्यासाठी पुरावा काय? लगेच 2 मिनिटात महाभारतात जाऊन परत भारतात येऊ. भीष्माचार्य शिरपंजरी पडलेले महाराज. आणि भीष्माचार्य शिरपंजरी पडलेले असताना धर्माच्या ज्ञान ज्यावेळेस 5 पांडवांना सांगत होते, त्यावेळेस द्रौपदी मधातच हसली. आणि द्रौपदी हसल्यामुळं भीष्माचार्य म्हणली, तू कुलवान स्त्री, पतिव्रता मायमावली, सर्वात श्रेष्ठ पतिव्रता, हसण्याचं कारण काय? त्यावेळेस द्रौपदी सांगू लागली, बाबा आता तुम्ही माझ्या नवऱ्यांना धर्म सांगता की धर्म असा असतो, धर्म तसा असतो, धर्म हा असतो, धर्म तो असतो. त्यावेळेस तुमचा धर्म कुठं गेला होता? ज्यावेळेस भर सभेमध्ये दुःशासन माझी साडी फेडत होता. त्यावेळेस भीष्माचार्यांच्या डोळ्याला धारा लागल्या आणि भीष्माचार्य सांगतात, द्रौपदी त्याही वेळेस तुला वाचवण्याची इच्छा माझ्या अंतकरणामध्ये होती, पण काय करू ग, मी दुर्योधनाच्या घरचं अन्न खाल्लं होतं. काय खाल्लं होतं? मग बसणाऱ्या सर्व मायबापांना माझा प्रश्न आहे, दुर्योधनासारख्या वाईट माणसाच्या घरचं अन्न खाल्ल्यानंतर भीष्माचार्यासारखा साधू बिघडू शकतो, तर चांगलं अन्न खाल्ल्यानंतर बिघडलेला माणूस का सुधारणार नाही? म्हणून देवाचं चिंतन करा. आणि देवाचं चिंतन नक्कीच तुम्हाला महाराज नावं धड करा. देवाचं चिंतन जर तुम्ही केलं तर तुका म्हणे, काळा हाना तोंडावरी भाता भरा हरी. आणि ह्या देवाच्या नामाचं बीज आम्हाला वाढवायचं, हेची आम्हा करणे काम.
बीज वाढवावे नाम विठोबा तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊन बाण फिरे नाही भिडबाड तुका म्हणे सानाथूर